हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मिरचीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, गरम मसाल्यामध्ये मिठाच्या खालोखाल मिरचीचे स्थान आहे. 2, गुजरात व महाराष्ट्रामध्ये मिरच्यांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. 3, मिरच्यांचे अनेक प्रकार आहेत, परंतु त्यांमध्ये कोल्हापुरी, गोमांतकी व लवंगी मिरची असे 3 ते 4 प्रकार मुख्य आहेत. 4, कोल्हापुरी मिरच्या बारीक व अर्धीवीत लांब असतात. गोमंतकी मिरच्या मोठ्या व गोल असतात. त्याची सालं जाड असते. 5, लवंगी मिरच्या लहान व तिखट असतात. पटणी मिरच्याही खूप तिखट असतात. 6, हिरव्या मिरच्यांची चटणी व रायते अत्यंत स्वादिष्ट लागते. हिरव्या मिरच्या कुटून आमटी, भाजीत, कढीत, सांबारमध्ये व इतर मसाल्यामध्येही घालतात. हिरव्या मिरच्यांची भजीही बनवली जातात. 7, हिरव्या मिरच्यांचे लोणचेही चांगले बनते. काळजी घेऊन लोणचे वर्षभर टिकू शकते. मिरच्यांच्या लोणच्यांमध्ये लिंबाच्या फोडी करून घातल्याने मिरच्यांचे लोणचे स्वादिष्ट व पाचक बनते. 8, मिरच्या तिखट, उष्ण, दीपक, पाचक, पित्तकारक, रक्तवर्धक व कॉलऱ्यामध्ये हितकारक आहेत. त्या कृमीनाशक व दाहकारक आहेत. त्या कफ, आम व शूळनाशक असतात. मिरच्यांमुळे तोंड स्वच्छ राहते, मुख शुद्धी होते, अग्नी प्रदीप्त होतो, घेतलेल्या अन्नाचे शोषण होते व भोजन स्वादिष्ट बनते. सुक्या मिरच्या वायुनाशक समजल्या जातात. 9, मिरच्यांचे बी गरम पाण्याबरोबर घेतल्याने सर्दीमुळे उत्पन्न झालेला पोटाचा त्रास कमी होतो. शूळ उठला असता मिरच्यांचा अर्क दिला जातो. 10, मिरच्या, कापूर व हिंग हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घेऊन वाटून हरभऱ्या एवढा गोळ्या कराव्यात. या 2-2 गोळ्या तासातासाने पाण्याबरोबर दिल्याने कॉलऱ्यामध्ये फायदा होतो. 11, कुत्रे चावले असल्याने लाल मिरच्या वाटून लगेच जखमेत भरल्याने कुत्र्याचे विष कमी होते, जखम पिकत नाही व जखम लवकर भरून येते. 12, मिरच्यांचे अतिरिक्त प्रमाणात सेवन केल्याने दाह, प्रमेह, लघवी होताना जळजळ होणे व मूळव्याध हे विकार होतात. तसेच जठर नरम पडते, त्वचा रोग होतात, रक्तातील गरमी वाढते, तमोगुण वाढतो, पुरुषत्वाचा नाश होते, तसेच डोळ्यांचेही नुकसान होते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.